बघ माया, मी तुला या घरात राहू देईन, पण तुला माझ्यासाठी पुन्हा काम करावं लागेल. मी ऑफर देते तुला, विचार कर. माया, तू जेलमध्ये गेलीस यात सगळ्यात मोठा वाटा मीराचा होता, पण दोघी मिळून तिचा काटा काढूया. चालेल? माझ्या लेकीच्या जीवावर उठली ही बाई. मीराला का मारायचं? तू मायाच आहेस ना? असं का विचारताय? नाही, छू म्हटल्यावर धावणारी तू असं मला प्रश्न विचारतेस. जेलमध्ये मी गेले, तुम्ही नाही. का मारायचंय मीराला? काय नाही. मीराच्या नशिबात मृत्यू लिहिलाच आहे. फक्त तिच्या पत्रिकेत मृत्यूच्या स्थानी शनी बसलाय म्हणून तो थोडा पुढे ढकलला गेलाय. पण मला नियती बदलायला वेळ लागणार नाही. गरज पडली तर मी नव्याने तिची कुंडली रचेन आणि तिचा अंतही मीच लिहीन. मीराची पत्रिका आहे तुमच्याकडे? तिचीच काय, तिच्या आईची सुद्धा आहे, देवयानीची. आणि आता एकदा का पुढे तुला काय करायचंय? तू काय इतके प्रश्न विचारतेस? मी सहज विचारलं, तुम्हीच सांगताय सगळं. ते सोड, मला सांग, हात मिळवतेस माझ्याशी? विचार कर, जेल जाण्यापासून आणि मीरापासून सेफ राहशील. या घरात मी तुला काहीच होऊ देणार नाही. विचार करून सांगते. नाही, नको. ही माया जादूटोणा करते. ही जर मला बघू शकत असेल तर रिस्क नको घ्यायला. पत्रिका तिच्याकडे कशा? त्याने काय करणार आहे ती? माया,
कशी आहेस? बरी आहे का? ना सहज. ॲक्च्युली काहीतरी सांगायचं होतं तुला. काय? तू बॅग पॅक कर. का? कशासाठी, का, कुठे याचा काही विचार न करता आपण फिरायला जायचंय. हो हो, आपण फिरायला जायचंय. कमॉन, चल बॅग पॅक कर, चल. फिरायला? हो हो, फिरायला जायचंय. आपला हनीमून समज हवा तर. नाही, मला एक काम आहे, मी आले. माया, कमॉन माया. वेदाचे बाबा चहा. मीरा, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. तुझ्या बाबांना शोधण्यासाठी मी काहीतरी कॉन्टॅक्ट्स लावले होते. त्यातनं एका कॉन्टॅक्टने मला कॉल केला आणि सांगितलं की तुझ्या बाबांना खोपोलीजवळ बघितलं. अजून कन्फर्मेशन मिळालं नाही आहे. तुला हवं असेल तर आपण जाऊयात कन्फर्मेशनसाठी. पण तुझ्या बाबांना गावी सोडून यावं लागणार आहे. ते इथे आलेले आईला पटणार नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग मलाही नकोय की ते इथे यावेत. आय होप विल अंडरस्टँड. मीरा, बाबा बाबा आपल्या घरातच आहेत ग. मीरा, काय झालं? ऐक, मी खाली थांबते, तू ये लगेच. हा, कुठे हरवलीयस मीरा? काही नाही, हे आवडते मी आले जा. माया, अजित खूप सहन करतोय ग. म्हणजे तू त्याच्यावर हात उगारलास तरी तो काही बोलला नाहीये तुला. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मी सुद्धा तुला काही बोलले नाही. आणि त्याच्या मागचं कारण तुला माहिती आहे. माया प्लीज, मला तुझी मदत हवी आहे. हो, माहित आहे. माया, आणि मंजिरीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतंस तू, पण मला काही ते जमत नाही. कारण बघ ना, मंजिरी कधीही उठून कुठेही जाते, काही कळतच नाही. तू एक काम कर ना, हे काम तू कर आणि मी काहीतरी दुसरं काम करते. काय करू मी दुसरं काम? बाबा, राधा मला हाक का मारतीये?